महाडमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात महाडचे आराध्य दैवत श्री वीरेश्वर महाराज यांच्या यात्रोत्सव म्हणजेच महाडचा छबिना पार पडतोय। पारंपरिक पद्धतीने ही सर्व यात्रा पार पडत असून यामध्ये सांचीकाठी महाडमधील विविध देवी देवतांच्या पालख्या, पारंपरिक नगारा आणि खालूबाजाच्या तालावरती वाजत गाजत मिरवणूक काढली जाते। त्याचसोबत मोठ्या प्रमाणात आकाश पाळणे, मिठाईची दुकाने, खेळणी आणि इतर दुकाने देखील लावली जात आहेत। तसेच वीरेश्वर महाराजांचे मंदिर सुद्धा शिवकालीन असून याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमच्या प्रतिनिधी कृपा सकपाळ यांनी। आता आपण रायगड जिल्ह्यातल्या ऐतिहासिक अशा महाड शहरात आहोत। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि रायगडच्या पायथ्याशी बसलेलं हे शहर आहे आणि या शहरात आजही जुन्या रूढी परंपरा त्याच उत्साहाने साजरा केल्या जातात। महाड शहर हे कोकणात येतं आणि अर्थातच कोकणात शिमग्याला, होळी आणि गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातात आणि या महाड शहराच्या परंपरेचा एक मुख्य भाग म्हणजे महाड शहराचे आराध्य दैवत श्री वीरेश्वर महाराज यांचा यात्रोत्सव अर्थातच महाडचा छबिना उत्सव। आणि याच श्री वीरेश्वर महाराज मंदिर परिसरात आपण आता सध्या आहोत। दरवर्षी हजारो भाविक या छबिना उत्सवाच्या निमित्ताने या शहरात येत असतात आणि खूप जल्लोषात दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो। आता आपल्यासोबत या मंदिराचे पुजारी नितीनजी गुरव आपल्यासोबत उपस्थित आहेत। आपण त्यांनाच विचारूया की नक्की कशा प्रकारे ही परंपरा आजही त्याच उत्साहाने पार पडते आणि कशा पद्धतीने हा उत्सव साजरा केला। आता मगाशी कृपाने जो उल्लेख केला की हा छबिना उत्सव प्रत्येक ठिकाणी यात्रेला यात्रा म्हटलं जातं, पण छबिना हाच शब्द मुळात एक वेगळा आहे आणि हा शिवकालापासून वापरला जाणारा शब्द आहे। शिवकालामध्ये छबिना उत्सव छबिना हा शब्द वापरला गेला होता आणि याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि ह्या मंदिरामध्ये त्यांचा येणं जाणं असायचं, याचे दाखले आणि पुरावे सुद्धा। आणि आता आपण यात्रेच्या मूळ स्वरूपाकडे जाऊया तर हा जो उत्सव साजरा करण्याचा बोलाचा वाटा ती म्हणजे इथे त्यांच्या लोक सर्व ट्रस्टी मेंबर, महाडचे ग्रामस्थ आणि आम्ही मंदिराचे पुजारी असे सगळेजण एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असतो। आपण जर काही वास्तू पाहिली तर मुळात ही पूर्ण पाषाणामध्ये असलेली वास्तू आहे आणि पाषाणामध्ये जी मंदिरं बांधली गेलेली आहेत त्यांचा इतिहास जर का आपण बघायला गेलो तर कमीत कमी 1000 वर्ष तरी मागे जातो। आणि नंतरच्या काळामध्ये लाकूड काम आणि मग त्याच्यात मंदिरं जातात, पण जिथं पाषाण आहे हा इतिहास किंवा मंदिर 500 वर्ष नक्कीच मागे जाणार आहे। मला अजूनही आठवतं की पुण्याकडे इथे प्रचंड झाडी होती, प्रचंड मोठे वृक्ष होते आणि आता इथे तळ्याचं पण बांधकाम सुरू आहे, हे तळही खूप मोठं आहे। तर हे ह्या सगळ्या ऐतिहासिक वास्तूच आहेत आणि हा काय म्हणतो ही परंपरा, हा खजिना हा खरं म्हणजे आपण आता जपला गेला पाहिजे आणि ही सगळी आपल्या पुढच्या पिढीची जबाबदारी।